लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. थांबा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार 2 एप्रिल आणि आजच मार्चचे 1500 रुपये येणार आहेत. पण उद्या गुड फ्रायडे, परवा शनिवार, त्यानंतर रविवार, म्हणजे 3 दिवस बँका बंद. आजच पैसे नाही मिळाले तर वाट पाहावी लागेल. आत्ताच मोबाईल हातात घ्या. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. सर्व लाडक्या बहिणी आज डबल खुश झाल्या आहेत. मागील 2 ते 3 दिवसात सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. त्यानंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये देखील कालपासूनच महिलांना मिळायला सुरुवात झाली आहे. काल जवळपास 12 जिल्ह्यांतील 120 तालुक्यांत मार्च महिन्याचेही 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले. आणि आज गुरुवार 2 एप्रिल रोजी ज्या काही लाडक्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या त्यांना आज मार्चचे 1500 रुपये जमा करायला सरकारने सुरुवात केली आहे. हे ऐकून किती बहिणींच्या चेहऱ्यावर आज खरे हसू आले असेल. मागील 2 दिवसात काही बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये बँक खात्यात एकत्र जमा झाले, तर काही बहिणींना फक्त फेब्रुवारीचे 1500 रुपये आले. एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले, ज्यांना फक्त फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झाले होते त्यांना आज गुरुवारी 2 एप्रिल रोजी मार्चचेही 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जात आहेत. हे ऐकून मनावरचे ओझे हलते, कारण पैसे येणार का या एकाच विचाराने किती रात्री डोळे उघडे राहिल्या होत्या हे फक्त त्या बहिणींनाच माहीत आहे. तुम्ही विचाराल, फेब्रुवारी आणि मार्च एकत्रच 3000 रुपये का नाही दिले? आम्हाला परत एकदा बँकेत जायला वेळ नाही, उन्हाळा आहे, बँका बंद असतात. हा रागही समजतो. सरकारने स्पष्टपणे सांगितले होते, सोमवारी 30 मार्च रोजी फेब्रुवारीचे 1500 रुपये सोडण्यात येतील. याचा GRही काढण्यात आला होता. एका दिवशी 2 महिन्यांचे पैसे देणे बँकांच्या सर्व्हरसाठी शक्य नव्हते, म्हणूनच 2 टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे फेब्रुवारीचे 1500 रुपये आधी आले आणि आज गुरुवारी मार्चचेही 1500 रुपये सोडण्यात येत आहेत. 93 लाखांहून अधिक बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळाले आणि त्याच बँकेत, त्याच जिल्ह्यात, त्याच तालुक्यात आज सकाळी बँका उघडताच मार्चचे पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून तसा GRच काढण्यात आला होता. सोमवारी 30 मार्चला फेब्रुवारीचे 1500 आणि आज गुरुवारी मार्चचे 1500. महिलांना डबल निधी मिळू लागला आहे आणि हे पाहताना मन भरून येते. अनेक बहिणींना आज दुसरा मेसेज येऊ लागला आहे, मार्चचेही 1500 रुपये जमा झाल्याचा. 2 दिवसात पैसे वाटप होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 9700 कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्त्यांसाठी मंजूर करण्यात आला होता. शब्द दिला, शब्द पाळला, यावर विश्वास ठेवायला आता खरोखरच कारण आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर फेब्रुवारीचे फक्त 1500 रुपये आले असतील तर आता 12 जिल्ह्यांतील बहिणींनी मोबाईल हातात धरून तयार रहा. एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वास दिला आहे, घाबरू नका, बिनधास्त रहा, एकही बहिणीला वगळणार नाही. त्यामुळे ज्यांना फेब्रुवारी मार्च दोन्ही एकत्र 3000 रुपये आले असतील, अभिनंदन. पण मार्चचा हप्ता अजून राहिला असेल तर आज तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सरकारने पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिला नाराज होईन म्हणाल्या, तुम्ही नेहमी 3000 देतो म्हणता, फक्त 1500 का पाठवता? यावर एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले, 9700 कोटी रुपयांचा निधी दोन्ही हप्त्यांसाठी मंजूर केला आहे. आम्ही दिलेला शब्द 100% पाळतो. फेब्रुवारीचे 1500 रुपये सोडले, आले. आज गुरुवारी मार्चचेही 1500 रुपये सोडले, ते थोड्याच वेळात जमा होतील. 2 टप्प्यात पैसे देण्याचे ठरवले होते, तेच केले. हे ऐकून महिलांचे मन हलके होते, कारण वचन पाळणारा नेता हाच खरा आधार असतो. लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागले आहेत, कारण डबल निधी मिळू लागला आहे. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारीचा हप्ता सर्वांना मिळाला म्हणून मार्चचाही सर्वांना मिळेल का? तर तसे नाही. फेब्रुवारीचा हप्ता कोणत्याही अटी पात्रतेशिवाय सोडण्यात आला होता, पण मार्च महिन्याचा हप्ता 5 ते 6 अटींनुसारच जमा होणार आहे. सरकारने स्पष्ट केले, गोरगरीब आणि गरजू बहिणींना पैसे मिळणार, पण ज्या बहिणी योजनेत बसत नाहीत, नियमांत पास होत नाहीत, त्यांना 1 रुपयाही मिळणार नाही. हे सांगताना मन जड होते, पण वेळीच माहीत झाले तर उपाय होऊ शकतो.
ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण सरकारने अट घातली आहे की ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला फक्त त्यांनाच मार्चचा हप्ता आज मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना 1500 रुपयांचा मेसेज आला त्यांच्यासाठी पुढील 5 ते 10 मिनिटात मार्चचेही 1500 रुपये जमा होणार आहेत. ही 100% खरी बातमी आहे. मोबाईल हाताशी ठेवा, मेसेज कधीही येऊ शकतो. आता सांगतो 5 नियम जे पाळले तरच मार्चचे पैसे मिळतील. पहिला नियम, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. दुसरा नियम, KYC पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तिसरा चौथा नियम यांच्यामुळे जवळपास 16 लाख बहिणी अपात्र झाले आहेत. त्यांचे पैसे थांबवण्यात आले आहेत. पाचवा नियम, जमीन तपासणी. तुम्ही KYC करताना वडिलांची किंवा पतीची KYC केली होती. त्या व्यक्तीच्या नावावर जमीन किती आहे, उत्पन्न किती आहे हे सरकार आधार कार्डच्या नंबरवरून आता तपासत आहे. ज्यांचे नवरे किंवा वडिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर निघाले, त्यांच्या नावे जास्त जमीन आहे, त्या बहिणींना मार्चचा हप्ता मिळणार नाही. तुमच्या परिसरातील अनेक काकू, मावशी, भाऊजया यांना डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 4-4 महिने हप्ता बंद झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. हेच कारण आहे. वेळीच तपासा. आज गुरुवारी प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे. बँका उघडल्यापासून सुरुवात झाली असून आज तुम्हाला पैसे काढण्याचा गोल्डन चान्स आहे. कारण उद्या गुड फ्रायडे, परवा शनिवार, त्यानंतर रविवार, म्हणजे सलग 3 दिवस बँका बंद. आज जर पैसे काढले नाहीत तर 3 दिवस वाट पाहावी लागेल आणि ते दुखणे किती असह्य असते हे अनुभवलेल्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आजच जा, आजच काढा. अर्थमंत्र्यांच्या दुःखद निधनामुळे पेट्रोल गॅसच्या टंचाईमुळे सरकारच्या खजिन्यावर मोठा ताण आहे. हे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना समजावून सांगितले. तुम्हाला पैसे देण्यास वेळ होतो, पण एकाही बहिणीला वगळणार नाही, हा आमचा वचन आहे. फक्त थोडा धीर धरा. हे ऐकून मन विचार करतं. जेव्हा कोणी माफी मागतं आणि वचन देतो तेव्हा विश्वास ठेवणे कठीण नाही. एप्रिल महिन्याच्या नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल रोजी या 12 जिल्ह्यातील बहिणींना पैसे मिळण्याची सुरुवात होत आहे. आता सांगतो 12 जिल्ह्यांची यादी. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? लक्षपूर्वक ऐका. वाशिम जिल्हा, मंगरुळपीर, मालेगाव, वाशिम, कारंजा, रिसोड, माणोला या तालुक्यातील बहिणींना आज पैसे मिळणार आहेत. वर्धा जिल्हा, आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा या तालुक्यात वाटप होणार आहे. सातारा जिल्हा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यातील बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी या समुद्रकिनारी जिल्ह्यातील बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. हिंगोली जिल्हा, हिंगोली, बसमत, कळमन्नुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यात पैसे जमा होणार आहेत. बुलढाणा जिल्हा, खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा या भागातील बहिणींनो तयार रहा. बीड, पुणे, पालघर, परभणी, नाशिक, नागपूर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात निधी वितरणाची शक्यता आहे. खेड्यात राहणाऱ्या बहिणींनो मेसेज यायला वेळ लागतो, पण पैसे खात्यात आलेले असतात. गुगल पे किंवा फोन पेवर बॅलन्स लगेच तपासा. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येतात. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि KYC केलेली असेल तर तुमचे पैसे येणारच. लाडक्या बहिणींनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या शेजारणीला, आईला, मावशीला, भावजईला सांगा आणि शेअर करा. कारण एका बहिणीने वेळेवर दिलेली माहिती दुसऱ्या बहिणीचे 1500 रुपये वाचवू शकते. तुम्हाला पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा आनंद आम्हालाही हवा आहे. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.